बघूया, जे देवाच्या मनात असेल तेच होईल. अहो उठा ना बघा ना, बाहेर ते काय बोलतात, मला नाही पटत आहे. अहो मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही तुमच्याशिवाय. सखू बाळा, नको रडूस आणि स्वतःला दोषही देऊ नकोस ग. दिगून जसं तुला ढकलून स्वतःवर फांदी पडू दिली तसं तू सुद्धा केलंस. या सगळ्या गडबडीत तुझं धैर्य, तुझं प्रसंगावधान लक्षातच आलं नाही ग. अगं केवढा घनघोर प्रसंग ओढवला होता तुमच्यावरती, पण यात हातपाय न गाळता उभी राहिलीस. स्वतःच्या जीवावरती माळ रानावरून दिगूला इथपर्यंत आणलंस. खूप कठीण काम होतं ग, पण जिद्दीने सगळे अडथळे दूर केलेस. म्हणजे तुला त्या जगन्नियंत्याची साथ आहे. काळजी करू नकोस, तुझ्या कुंकवाला काही होणार नाही. तुझा विठुराया होऊ देणार नाही. बाबाजी हात लावू नकस पायाला. विश्वास नाही तर पडता कशाला पाया. उगा भक्तीचा आव्हानायचा. बाबाजी असं म्हणू नका. बाबाजी माझ्या चुका पोटात घाला. बाबाजी मी माझ्या लेकासाठी पदर पसरते. बाबाजी योच फरक आहे मनोरमे. तुझ्या वैद्याने फार हात टेकले, पण आम्ही नाही हात टेकले. तू आमचा किती बी अपमान कर, पण या घरासाठी जे प्रेम आहे, जी आस्था आहे, जी काळजात माया आहे ना, ती तसूबरी कमी झालेली नाही, होणार बी नाही. बाबाजी तुम्ही आधी तुमच्या आसनावर बसा. बाबाजी त्या यमराजाकडून तुझ्या पोराला जवळ खेचून आणत नाही ना मी, तवर या आसनावर बसणार नाही मनोरमे. आणि एक ध्यानात ठेव, तुझ्या पोराला जर वाचवायचं असेल तर त्या सखूला त्याच्या आसपास बी फिरकू देऊ नगस. तिच्या हातून औषध काढा काय बी देऊ नग. मागल्या वेळेला पंतांना तिनंच काढा दिलता स्वतःच्या हातानं, ध्यानात आहे ना? हो. या वेळेला तसं काय बी होऊ देऊ नगस. हो बाबाजी. तीच काय, मी तिची सावली सुद्धा दिगवर पडू देणार नाही. थोडस घ्या ना चाटल, थोडसच राहिलंय. घ्या. हळू हळू थांबा, पाणी देते. हळू. सखू, अहो आई, तुमच्या जवळच आहे. तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही. इथेच आहे मी. सखू,
उठ उठ अहो, सासूबाई सासूबाई हो हात सोड सोड हात